आता तुम्ही कोण हाय, कुठला हाय, कसं हाय ते पण मला माहिती पाहिजे ना. मग अशी तुम्ही म्हणालात नाही का ते कोणतं टेलर नाव सांगितलं तुम्ही? गोपाळ. हां, ते गोपाळ. त्यांच्याकडं मी आत्ता मग अशी पोलिसांना बघितलं आणि तुम्ही म्हणालात की ते तुमचे मित्र आहे. उगाच माझी फ्रेंडशिप खराब नको ना व्हायला म्हणून. नाही नाही तसं काय नाही. अगं ते जामकर साहेब गावात काय बी झालं का नाही मित्राच्या आमच्या गोपाळच्या दुकानावर येत असते. आणि आता तर त्यांच्या घरातलं ती साकेत ती गायब झालाय म्हणून आलं होतं ते बी म्हणजे या आधी पण कोणी गायब झालं होतं का? होय. ते त्यांची बहीण ती आर्या ती गायब झाली होती. पोलिसांची बहीण गायब? हा गावात अशा कितीतरी बायका गायब झाल्या आम्ही कितीतरी जणांचं तर मुडदं पडलं ते. आणि त्या प्रत्येकाचा संशय त्या जामकर साहेबाला आमच्या देव माणसावरच आहे. नाही म्हणजे पण मग त्या तुमचे मित्र ते गोपाळवर त्यांच्यावरच का संशय येतो त्यांना? अगं तीच की त्यांच्या घरातली ती साकेत आहे ना ती जामकर साहेब पूजेला घेऊन आलं होतं आणि तिथनं ते गायब झालं पळून गेलं. ती त्याच्याकडे चौकशीला गेलो होतं. काय 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 कोण कोण मागं लागलं, कोण पळालं काय? अहो ती जाऊ दे ना, लय मोठी स्टोरी आहे सांगतो की पुन्हा. ठीक आहे, बहुतेक तुम्हाला पण लय कामं असतील ना, बिझी असाल तुम्ही. मी एक काम करते, मी जाते, नंतर सांगा. हा नाही 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 नको नको बस बस सांगतो की. अगं काय नाही ती गोपाळच्या घरी पूजा होती आणि ती जामकर साहेब साकेतला घेऊन तिथं आलो होतं. साकेत म्हणजे त्या आर्या आहे ना जामकर साहेबांची बहीण ती कुठं गायब झाली कुणाबरोबर होती ती त्या साकेतला माहित होतं. आणि ती होता आजारी म्हणून मग ते त्याला बोलता येत नव्हतं काय नव्हतं. मग ती बरं व्हायची आम्ही सगळेजण वाट बघत होतो. आणि मग ती बरं झालं पूजेत घेऊन आलं तर ते पळूनच गेलं काय गायब झालं आणि त्याच्यामुळे आले होते. पण काय बी असतो ती आमचा का नाही गोपाळ मग आमच्या देव माणसासारखा माणूस अख्ख्या जगात कुठं नाही बघ. इथं पण बायका गायब होत्यात, मुर्दं पडत्यात. म्हणजे ह्यो टेलर डॉक्टरच आहे. म्हणजे कुणाच्या बी मदतीला असं तयार होत होती. खरं आहे. तुमचे ते देव माणूस मला बी मदत करताल का? अगं एका शब्दावर माझं नाव सांग की असं कसं मदत करत नाही. मला ना त्यांना भेटायचंय. तुम्ही त्यांचं घर दाखवू शकता मला? हा जातो की. चल चल मी नेतो. हे काय सिमेंट अजून वरच आहे. सुकायचं कधी? हे असं नाही सुकणार, ह्याला कडक ऊन लागाय पाहिजे नाहीतर सिमेंट सुकायला लई टाइम जाईल. कडक ऊन कसं लाग कुठून येईल कडक ऊन? हा ड्रम बाहेर ठेवते म्हणजे सकाळ झाली की चांगलं ऊन लागल आणि सिमेंट सुकून जाईल. आणि हे जे पोरं चिल्लीपिल्ली खेळत आहेत ते गोपाळची पोरं आहेत व्हय? काय नाही गोपाळची नाहीत ती ऋतिकन हौसा म्हणजे आत्या भांजे आहेत ते. आत्या आणि भाचा?
म्हणजे ती लय मोठा विषय आहे. म्हणजे काय ही जी हौस आहे का नाही, हौसा आमच्या आप्पाला लय वर्षांनी झाली. आणि हौस आहे का नाही, हौसा ही गोपाळची सावत्र बहीण आहे. गोपाळची सावत्र बहीण. हा, हं, आणि ती जी ऋतिक आहे हं. ती आप्पांचा नातू आहे. म्हणजे गोपाळचं. नाही नाही, हा म्हणजे गोपाळ आणि आप्पा मुलगा आणि वडील आहेत ना, म्हणजे त्यांचं झालं ना. सुधाकरचं पोरग. आता सुधाकर कोण? सुधाकर ही गोपाळचा सावत्र भाऊ आहे. कळलं काय? हा. हा, ए, ते बघ आप्पा आले. तुम्ही तू इथं काय करताय? चला आज चला, मला सरबत द्या. हा. आणि ह्या दोन आप्पांच्या बायका हे तर मला एक मिळना, आणि आप्पांना दोन दोन. पण मला आता काही टेन्शन नाही. इतके दिवस नाही मिळाली तीच बरं झालं. हा. झालं, एवढीच आहे ती. जर ह्यो टेलर डॉक्टरच असल तर ही फॅमिली नक्की कधीपासूनची आहे? आधीपासूनच होती का कातेवाडी सोडल्यावर झाली आहे? मला एक सांगा, तुमचा तो मित्र गोपाळ 20-22 वर्षांनी इथं आलाय ना परत? होय, पण तुला कशाला पाहिजे एवढी चौकशी? काय पोलीस बिलीस आहे वय? ते पोलीस वाटते वय तुम्हासनी? नाही नाही, तू तर मला हिरोईन वाटते की, सातारची श्रीदेवी. इश, काय बी. यश यश करते काय? काय बी असतं म्हणजे यश करते, यश करते काय? यश यश करते. हे काय, सिमेंट अजून वरलंच आहे. सुकायचं कधी? हे असं नाही सुकणार, ह्याला कडक ऊन लागाय पाहिजे, नाहीतर सिमेंट सुकायला लई टाइम जाईल. कडक ऊन कसं लाग, कुठून येईल कडक ऊन? हा ड्रम बाहेर ठेवते, म्हणजे सकाळ झाली की चांगलं ऊन लागल आणि सिमेंट सुकून जाईल.